नाही गो, चिमुकल्या हातांनी तुमचे पाय चेपते हो. बाकी सगळे काहीतरी मागतायत. सखूला पहा, काही मागत नाहीये. उलट तुम्हाला त्रास होतो या भावनेने तीच हळवी झाली हो बिचारी. हो ना, हाच तो भाव. तो कधीच शिकवून आणता येत नाही, तो उपजत असतो. मग काय, राहावंच लागतं सदैव सोबत. तर अगं हो, फक्त सखूच्याच नाही, प्रत्येकाच्या अंतरी माझा वास असतो. कोणाला तो कळतो, कोणाला तो नाही कळत. आतला आवाज होऊन वाट दाखवत असतो. लढाई त्यांची असते, पण सारथ्याच्या रूपात ती मीही लढतच असतो. हो ना. पण यामध्ये तुम्हाला किती त्रास होतो हे कळत नाही का तुम्हाला? नाही बघवत, भक्तांचा त्रास सुद्धा नाही बघवत, आणि त्यामुळे तुम्हाला जो होतो तो तर नाहीच नाही. ब्रह्मांडातली एक माता दाखव मला, जी म्हणते की माझ्या मुलांच्या वाट्याला दुःख येऊ दे, त्रास येऊ दे, मात्र माझ्या वाट्याला सुख येऊ दे. म्हणते का? तुझंच सांग. तुला तुझ्या मुलांचे कष्ट, मुलांचा त्रास, मुलांचे भोग हे त्यांनी सोसावे असं वाटतं की तू सोसावे असं वाटतं? मग माझं आणि माझ्या भक्तांचं नातं ही असंच आहे ना. मग मला सांग, तुझ्या सखूला मी कधी एकटा सोडेल? माझी सखू? वाद संवादासाठी आपण वेगवेगळं गूज करतो, पण खरंच आपण दोघे वेगवेगळे आहोत? उगाच का तुला सखूचा इतका कळवळा येतो? माझ्या इतकाच? मालक, ओ मालक, ए आलाय बघा. ओ शिवा म्हणतो मी. अरे लय माज आलाय का तुला? पण मला मी काय केलंय? मालकाच्या शत्रूला घेतलंस की रे तू तुझ्या पदरात? शत्रू? अरे शिवप्पा रे, शिवप्पा. शिवाप्पाला दमडा दिला सर बघ. म्हणजे अरे काय काम करायचं करून घे, माइंडा राबवून घे त्याला. पार पिट्ट्या पडला पाहिजे त्याचा. काहीतरी खसपट करायचं, काय मात किरकिर करायची. माणूस मनानं मोडला ना ते मोडला. अरे बोल की रे, नाहीतर शिवप्पाच्या जोडीला तुलाच बांधून नांगरून घेतील मालक शेत म्हणतो मी. काय शिरतय का टाळक्यात? जी मालक. जा 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 जा. ए बघू, तू कुठं झाला? इकडे तू कुठं झाला? ते आपल्या घरी. ते आपल्या घरी अजून इथलं काम संपलेलं नाही. अयो मग जा आपल्या पायू घुबडानं बोलवून आण. अयो आता रात्री म्हणून तो घुबड म्हणले ना, कारण त्यांचा दिवस रात्री सुरू होतो. नुसतं हाली डोली नको, वाऱ्याच्या बॅगांना. काय चालते. मला मुळीच बोलायचं नाही तुझ्याशी. तू इतकी भयंकर गोष्ट ही मला सांगू नयेस.
मामा. बस. उमा, तुला सुद्धा ऐकू येतात का आवाज? कावळे, घुबड, अशुभाचं लक्षण आहे. अशुभ, अमंगळ, एक विचित्र कोंडी वाटते. काय बोलतेस उमा? तुला काय वाटतं उमा? तू रडतेस, मला कळणार नाही. सासूबाईंना सांगण्याबाबत तुमचं ऐकलं नाही मी. खोटं बोलले नसते, आल्या क्षणी सगळं सांगितलं असतं. तर सासूबाई वडाच्या झाडासारख्या त्यांच्या सावलीत आपल्या सगळ्यांना घेऊन राहिल्या असते. उमा, तुझा हेतू चुकीचा नव्हता. आईला नसतं सहन झालं आणि आपणही पुरेसे सावरले नव्हतो. त्यावेळी आईने जर धक्का घेतला असता तर काय केलं असतं आपण, हाच विचार करतोय मी. उमा, मला त्यावेळी वाटलं होतं की तू जे करते ते चुकीचं करते, पण या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार केला ना उमा, मला कळले की तू बरोबर होतीस. उमा, आईला आता राग आलाय, पण तो फार काळ नाही टिकणार. तिला ओळखतो अगं मी. सगळं अमंगळ एकसाथ चालून आलंय असं वाटतं. सगळं दूर होईल का? व्हायला हवं. होईल, सगळं व्यवस्थित होईल. अजून काही अशुभ नाही ना उघडणार. शिवाप्पाला सरळ केलाय, पण त्याच्यासारखेच त्याचा उदो उदो करणारे राहळात खूप आहेत. त्यांच्या नांग्या आवळल्या पाहिजेत. त्या शिवाप्पाच्या पोरीनं तुम्हाला फसवलंय. अये, यांना ठाऊक नाही की काय आहे. छोट्या मालकीनबाईंना ठेवून राहिली आहे. नाव म्हणतो मी. त्या शिवाप्पा अंड्याच्या कार्टीला चांगली शिक्षा झालीच पाहिजे. हो, शिक्षा केलीच पाहिजे. आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे. होय, धडा शिकवायला पाहिजे त्यांना. सोडून चालणार नाही आपल्याला. गप बसा. ते पुरीचं राहू दे. शिवाप्पाला मात्र सोडता का म्हणे. अहो, ती कार्टी पण आगाऊ आहे. हा, नुसती कार्टी नाही, त्या शिवप्पाच्या कुटुंबाचं नाक जरा वरच आहे. अहो, त्या दिवशी गावकी भरली ती, तेव्हा ती एकली बाई सगळ्यांसमोर मालकाशी कशी बोलती. अरे काला करू नका तुम्ही. आमची कशी जिरवली हे परत परत उगाळत बसू नका. आमचं आहे का? अरे तेच म्हणतोय मी. अरे तुम्हाला इथे ऐकायला बोलवलंय, बोलायला नाही रे. आणि तरी पण जर तुम्हाला बोलायचे असेल, तोंड उघडे ठेवायचे असेल, तर तुमच्या तोंडात मालक सारतील विंचू बघा. बोला. काय बी करा, पण शिवाप्पा कर्ज फेडू शकला नाही पाहिजे. जो त्याचं जास्तीत जास्त नुकसान करेल त्याला आमच्याकडनं भलं मोठं बक्षीस मिळेल. आणि जो हरल शिक्षा किंवा
अरे उभे काय इथे जा की रे, कामाला लागा की रे, निघा लवकर. डबा लाडू आहे. हा तू मोठी कामगिरी केलीस ना, म्हणून तुझ्यासाठी खास. उघड झाकण आणि खा लाडू. आता तुम्ही बोलताय तर मी खातो किंवा लाडू. मला का बिंचू आता नांगी मारायची वेळ आलेली आहे. हा इंतू शिवप्पाच्या घराला असा डसल ना की कर्ज फेडायचा इशयच इसरून जातील कायमचा. आणि मग सखूला पाठवतील वाड्यावर माप ओलांडायला. विंचू, 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 अप्पा, उमाई, उमाई लवकर या. विंचू, जा ना, पुढे नको नाही हो. सांगितलं ना पुढे नको येऊ. जा, पुढे नको येऊ. जा, जा. अरे पुढे पुढे काय येतोस? सांगितलं ना भीती वाटते मला. सा भीती वाटून कसं चालेल? भीती ही पाण्यासारखी असते, कुठूनही वाट काढते. भीतीला सामोरं गेलं तरच ती मागे हटते, आणि भीतीला जर आपल्यावर स्वार होऊ दिलं तर तीच आपल्याला ताब्यात घेते. अहो, काय चाललंय? एकटेच काय बोलताय? अगं सखू ग, खुळी आहे. आपण स्वप्नात आहोत हे सुद्धा तिला उमगत नाहीये. कुठे कुठे? अरे बापरे, म्हणजे ते स्वप्न होतं. देवा, किती घाबरले मी. विठुरा, झाला? खोड्या काढून झाल्या? अगं खोड्या नाही ग, सखू स्वप्नात घाबरली होती ना, आणि तिच्या दिवसाची सुरुवात अशी घाबरून व्हायला नको म्हणून थोडी गंमत केली. तुमची सगळी रीतच जगा वेगळी आहे. आधी वार करायचा आणि मग फुंकर घालायची. मी म्हणते वारच करू नये. आधी स्वप्न पाडून घाबरवायचं, मग हे असं मोरपिसाने गुदगुला करून हसवायचं. ही कोणती हो रीत? स्वप्न तुमच्याच इच्छेने पडतात ना? हो, मग तीच नका ना पाडू. कशाला छळता हो बिचारीला? उलट आहे प्रिय, संकटांचे छिन्नी हातोडे घडवतायत तिला.
आणि हे आघात सोसताना तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळू नये. भीतीला मागे सारून कणखर होऊन तिने पुढे जात राहावं यासाठी हा खटाटोप. शेवटी मूर्ती घडताना टाकीचे घाव तर अटळच आहेत ना प्रिये. अरे लोद्या, इथं बूट टेकून काय अंडी उभत बसलाय? नाही हो मालक, ते बघा तुमच्याच आवडीचं करतोय मी काम. ते वसुलीचा बोबाटा कुणाच्या दारावर जाऊन घालायचा त्याचाच हिशोब करतोय बघा मी. सध्या आमच्या आवडीचं काम काय ठावय तुला? ते बघू बघू करू नको. काल रात्री काय बोलणं झालं होतं आपलं? ते भिंचवाने काढायचं बघा. काटा म्हणतो मी. मग भिंच सारू का तुझ्या बुडाखाली? असं नांगी मारला का? नको नको मला काय असं बोलू नका की माझा शिवा पकड. काही संधी मिळते का बघ. कर्ज फेडायचे सगळे मार्ग, सगळ्या वाटा बंद झाले पाहिजे. कळतंय तुला? टाकी बाट. मी विठुरायाला लोणी भरून आले. आणि थांब, काही बोलू नकोस आणि कुठेतरी पळत राहू नकोस. आधी बसून न्याहारी करायची आणि ही न्याहारीची टोपली बांधते ती आप्पांना दे. उमाई, नेहमी तर म्हणताना दे तुझ्या आप्पांना असं म्हणतेस ना, मग आज तुझ्या आप्पांना म्हणायचं विसरलीस का? बरं बाई, तुझ्या आप्पांना दे. हा, भारी बोलायला लागलीस आता. आई येतो मी. आई आली नाही अजून? अगं जीवादादाकडे जायला उशीर होतोय. आज जर काम पूर्ण केलं नाही तर मोल नाही मिळायचं. ते सगळं ठीक आहे, पण आधी तुमची न्याहारीची टोपली घ्या. ठेव. आई कुठे आहे? सखू, आधी इथे येऊन न्याहारीला पानावर बस. त्या परसदारी आहेत अजून. आई अजून परसदारी आहे? आजवर सासूबाईंच्या बद्दल कधीच काकळ्या केल्या नाहीत, पण आता या कामाच्या वेळी कशाला उगीच यांच्या डोक्याला त्रास. आईबद्दल काहीतरी असणार. एरवी उमा बोलली असती, पण एकतर इथे सखू आहे आणि दुसरं म्हणजे आज खरंच घाईत आहे. निघाला हवं. बारीक ठेवायला लागतं बघा नजर या शिवप्पाच्या घरावर. अयो अयो आला की हा मंदिराचा बहाणा करावा लागेल.
काय रे लबाडा, तू होतास काय रे उंदरा? तिकडे काय बघतीस? पुरी कुठं आहे? ए उंदरा, इथून येतोस काय रे? ए बुडगे, मला उंदीर बोलतीस? मला आणि उंदीर? अगो बाई, म्हणजे तुला सिंह म्हणू का वाघोबा म्हणू? वाव. माझ्या नातीला तू पुरी म्हण, पण तुला उंदीर म्हटलं की तू फुगून बस पुरी सारखा. अरे बाबा, सोड तो श्वास, तुला नाही झेपणार. अरे वा वा वा, गुणी आहेस. अगं बुडगे, एवढे आवळे कशा पायी? गाव जेवण आहे की काय? अरे नाही रे, अरे 2 पायली मोरवळा तयार करायची मागणी आली आहे. अय्यो, मोठी मागणी म्हणजे कर्ज फेडणार की काय म्हणतो मी? अच्छा, काय वाटेल ते करीन हो, पण मागणी पूर्ण होऊच देणार नाही म्हणतो मी.